ओम ज्ञानिनां मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्रां दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास्य कार्यक्रमनिमित्त चलत हित असले संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आणि सत्संग कार्यक्रमांक आयलात असले मागिले सगळे लोकांची हार्दिक जालत असले स्वागत। एक साधू रान्ना भितरी अनेक वर्ष साधने करता आशिलो। ते गेले साधनेचे अंतिम घट्ट पावल कितकी प्रायशः अशी जावन गेलो ते साधूले मना भितरी एक संतोषाचे चिन्हे आनंदाचे भाव प्रगटले। त्याक त्यान दिसले भगवंत हे प्रपंच संपूर्ण त्यान व्याप्त्यान आसा। केवल नावा भितर मात्र भगवंत आसा, मूर्ती भितर मात्र भगवंत आसा, थोले स्थला भितर मात्र भगवंत आसा म्हणजे कितें कल्पना आसा ते चुकीचें आसा। अशें आमगे न्हू हें विश्वची भगवत स्वरूप। अशें आमगे न्हू हें विश्व पर्यटन करका भगवंताले अद्भुत जालें तसले रसास्वाद घेऊ का म्हण ते चिंतने कंगे न्हू तो रानातनी सहजानूची ग्रामाभिमुख जावंगे न्हू संचारक सुटलो। प्रायः संचार करता करता येता आसा अनेक दिवस तेणें संचार करून जाले। एक दिवस संचार करता करताची येता आसतना सगळे कडेन रान रान एक ठिकाणी प्रखर जालें तसले वत। सहजानूची ते साधूक तान जाले उदक पिवका म्हण दिसले कसले करचे आतां रान्ना भितरी खंय ताका उदक मेळूं शकता। अशें हांवें न्हू सहजान खंय तरी मुखारी घार कोणाक तरी मेळटलें कितकी म्हण सांगूंक न्हू ते एक आशा भावनेचेरी तो साधू मुखार मुखार येता गेलो। खंय ताका अद्भुत तसले आशा किरण अशें दिसलें ना। खंय की एक कणे घंटेचे शब्द आयकता अशें दिसलें ताका। तेन्ना कळ्ळें थंय कितें तरी आसा। अशें हांवें न्हू बेगी बेगी पावली घालताची चलता चलताची थंय येवन पावलो। ते एक सुंदर जालें तसले कुटीर वातावरणाची एक घार। घराक बागील घान आसा। घरा येद्राक सुंदर जालें तसले फुलाचे बाग केल्लो आसा आनी थोडे जागा तशी सोंड दवरलो आसा। तेन्ना ताका कळ्ळें हांगा कोणके आसा भितर दिकांनी इतलोट हांगा वेवस्थीत केल्लो आसा दवरलो आसा। बाजूनी खोरे पिकास हे सगळे थंय थंय पड आसाच। तेका एक संतोष जाले
हांगा कोणके आसा म्हणजे जालें घांटी आवाजाय हांवें पयलीं आयकला जालें अशांगेन हातांक उदक मेळटा म्हूण सांगे न्हू सहजानुची तो साधूचे गे न्हू ते घराचे बागेल धाडयता. मागीर झाडीच भितर भितर एक सावंड येता शब्द येता कोण कित्याव का तेन्ना हांव सांगता आसा हांव यात्रीक संचार करता वता आशिल्लो तान लागलो म्हाका थोडे उदक मेळ्ळें बरें आशिल्लें अशें थोडे उदक जावं कशें पिवचेक म्हणून तेन्ना भितर ताणें येवचें सावंड कितें हय दिता थोडे वेळ बस हांव पुजा करता आसा. साधूक संतोश जाले घांटी आवाज तवळे आयकला म्हळ्यार पुजाची आरती मुख जाला आनी कितें थोडे लास्ट करता आसा अशें दिसता. थोड्या वेळान येता म्हणून हांव बसलो 5 मिनीट जाले 10 मिनीट जाले खंयचेच येवचें लक्षण ताका दिसलें ना. इतलेंच न्ही परत घांटी आवाज आयकले हें कितें परत घांटी आवाज आयकता आसा ओहो तवळकरार अभिषेक करचें पुरो आत्तां आरती जाता उरचें पुरो जाल्ले वेळी एक परत ताका याद करचें बरें म्हूण सांगे न्हू विचारता आसा म्हाका उदक जावं कशिल्लें बेग उदक हांडिल्लें बरें आशिल्लें म्हणून. भितर हांव सावंड येता हांव पुजा करता आसून सांगलो ना थोडे वेळ बस तेन्ना हांव विचारता घांटी सावंड आयकल मात मात मागेलें तवळी बी आयकला न्हू तवळी ते गणपतीला पुजा केलेले आतां ईश्वर पुजा करता आसा ओहो जावं ईश्वर पुजा जावन त्या म्हणून आनी परतून बसली हांव थोडे वेळ जाले मागीर काडचें लक्षणां ना हांव बसून थंय कितें करतालो येजा खोरें आशिल्लें पिकास आशिल्लें पिकास खोरें मागीर म्हालगड लोकांक गुत्त आसा बाकी लोकांक कळटकी ना की म्हाका गुतना तें पिकास माती अगदी काय तरी खोरें माती काडची काय तरी उरता तसली वेवस्थे अशें थोडे मुखार गेलो पिकास घातलो खोऱ्यान माती काडलो फोंड काडले शिकलो हांव सुमार सारू थंय वता येता करता आसा आनी थोडे वेळ जाले घांटी आवाज आयकले आतां कळ्ळें हाका आत्तां जालें ईश्वर पुजी आत्तां हें बागेल करता म्हणून जालें री ना 10 मिनीट जाले विचारता आसा बागेल धाडून ईश्वर पूजा जाली न्ही तूं गेली आतां बरें उदक दी म्हाका राब रे विष्णू पूजा करता आसा अय्यो रामा म्हूण सांगून घेवन आनी बसल्यो उदका तान हें दिकान हें गेली पुजा मुकसत ना कितें करचें खंय तरी उदक मेळटा की पळया म्हूण सांगे न्हू ह्यो साद बी तशीच फोंड काडता फोंड काडल्यार उदक मेळटा म्हूण सहजान पद्दतीन फोंड काडता चित्र घांटी आवाज आयकता हां म्हूण बागी थंय वता थंय वचे भितर आनी परत हे गेली तेची पद पयलींचें पद राब रे आतां कृष्णाल पुजा करता आसा विष्णूल जाल्यार आतां कृष्णाल सुरले गेले एक फोंड काडून पळयलें तेणें उदक मेळना ताका आनी एक फोंड काडचें लागलो पळय उदक मेळ्ळेपणेच अशी हांगे न्हू सामान्य 7-8 पटी एक घांटी शब्द आयकता ह्यो कृष्ण करता आसा विष्णू करता आसा म्हणटा ईश्वर म्हणटा गणपती म्हणटा उग्र नरसिंह म्हणटा अशान 1 तास गेल्ले थंय कडी हांव विचारता आसा म्हाका मस्त ताण जावन गेला नर्वस जाला हांव आतां तूं सांगी येतकी ना हांव मुखार वच्चो जाल्लें मरे या आत्ता येता आसा राब 2 मिनीट बसता साधू 2 मिनटां भितर बागेल ओपन जाता तेन्ना एक सुंदर जालो तसलो साधक संतान भायर पडटा आनी ताका क्षमा याचन करता चूकेल मागिले म्हूण सांगे न्हू ताका पयलें तीर्थ दिता आनी प्रसाद दिता उदक हांड दिता तुका बस म्हूण सांगे न्हू ताका बशी शिता आनी भितर वचून उदक घेवन येता तांबे भरून
त्याचे बरोबरी साखर घेणे ते मग अर्धा व्हरता घेया तुम्ही उदक म्हणून. पहिल्याची येऊन घेऊन सुस्त्या जाले आनी 1 तास राखय जाले. दोनीचे त्रास ते साधू भितर आशिल्ले पाप. अशें आमगे न्हू उदक कितें आसा गटा गटा म्हणून पित्त पाप. थोडे साखर खाता समाधान जाता ताका. सहजानुची भितर आयलेलो साधकाक कळटा आयलेलो व्यक्ती साधानी एक अद्भुत जालो तसलो योगी टायपाशिल्लो तसलो एक व्यक्ती म्हणून. अशें आमगे न्हू ताका पांय पळोवन सांगता आसा मागीर चूक केली. मस्त वेळ हांवें तुमकां राखिल्ले अशें जालें. म्हाका सहजानुची क्षमा करया म्हण विचारताची सहजान हेच पळयता. हेच पळयता ताका आश्चर्य जावन वता. कारण कितें हें भितर येवचे वाटेक थंय 500 फोंड काळाचे फोंड जाल्लाची. सहजानुची ह्यो साधक विचारता आश्रमा भितर आशिल्लो घरा भितर आशिल्लो हें फोंड कोण काळें हांगा. तेन्ना ह्यो साधू सांगता ना हांवें हें काडलें. कित्याक इतलो तो फोंड उदका तान मस्त्या जालें की ना म्हाका सांगिल्लें गुत्तास म्हाका फोंड काळें उदक मेळटा म्हणून. अशान फोंड काळें उदक मेळटा हय. इतलो तो फोंड कित्याक ना 1 फोंड काळें उदक मेळना म्हाका. हांगा उदक ना अशें आनी एक फोंड काडलो थंय बी मेळना म्हाका. ताका आनी एक काडलो थंय बी मेळना म्हाका. कडेन आनी एक काडलो थंय बी मेळना. अशें 4-5 जावन गेले ते. तेन्ना तो आश्रमाचो साधक सांगता अय्यो म्हणला इतली बी गुतना कितें तुका. तशी 1000 फोंड काळें उदक मेळटा तुका. 1 फोंड आनी एक 4-5 फूट काडले जालें. उदक मेळना वता आशिल्लें. उदक पिवचें आशिल्लें तुवें तुगेलें तान वता आशिल्लें. तें सोड सांडना हें 4-5 फोंड काडलें मरे तुवें. ते थोडे तरी बुद्धी उपयोग केल्यार 1 फोंडा भितर तुका उदक मेळना वता आशिल्लें आनी थोडे आळ काळें जालां तुवें म्हणून सांगता की. तेन्ना ह्यो साधू हांसता हांसता सांगता आसा केवळ म्हाका एकल्याक तूं कितें म्हणलां म्हणटा आनी तूं कितें व्हड बुद्धीवंतकी म्हणटा. कित्याक तशें म्हणटास तूं म्हाका. हांव पिस्तोशी दिसता तुका. तेन्ना साधू सांगता आनी कितें करचें. तुगेले घंटे शब्द आयकून पयलीं आयलो हांव. तुगेली पुजा जावचें पुरो तेन्ना म्हणलो गणपतीली पुजा म्हणलो आनी 10 म्हणटा ईश्वरा पुजे म्हणलो. कृष्ण म्हणलो विष्णू म्हणलो नरसिंह म्हणलो देवी म्हणलो. इतलो तुची पुजा करता कितें आसा तूं कितें तरी मेळचें आसा जिवना भितर. हें कितें तूं पुजा करता आसा कित्याक आतां करता आसा परमात्मा संतुश्ट येवका म्हणून. हें उठ्ठो एक देवाक एक पुजा करून गे न्हू तुवें करचें कितें विधान आसा तें हांवें केलें म्हणून जालें. उठ्ठोवची फोंड सांसान फोंड काडलेशीची. तूं एक्को देवाक भक्ती भावान पुजा केलें पुरो आशिल्लें. तूं कितें देव मेळना आशिल्लो कशें हांवें मस्त एक्को फोंड काडल्यार म्हाका उदक मेळटा आशिल्लें की. तेजे खातीरची हांवें हें तुका बुद्धी येवकून काडलां आसा. 1000 गटले देव करनाका एक्को देवाक प्रितीन पुजा करी तुका तो अनुग्रह करता म्हणून सांगता की. तेन्ना ते साधकाक ज्ञानोदय जाता. तेन्ना तेगेली चूक ताका कळून येता. कळ्ळें न्हू ते साधूक तो पांय पडटा मागीर चूक केले. मागीर मना भितर दिसता आशिल्लें गणपती पूज करका विष्णू करका कृष्ण करका कोण एकले चुकले कोण तरी आनी एकले न्ही जिवाका बेजार केलेरी राग केलेरी म्हूण सांगे न्हू जाल्यारी हांवें कितें हें व्यर्थ काम करचें आसा हातूंत कांय मेळटना म्हणचें सार म्हाका कळ्ळें. एक्को देवाक पूज केले पुरो येता ते परमात्मा पावता परमात्मा अनुग्रह जाता म्हूण म्हाका कळ्ळें. कशी 8-10 सांसान फोंड काडचे किंता एक्को फोंड जास्ती आळ काळें कशी उदक मेळटा की आमकां. तशें एक्को देवाक भक्ती भावान पूज केलें पुरो परमात्मा मेळटा म्हणजे सत्य कळ्ळें म्हाका. हें सत्य दाखयलें काय तरी तुका नमन म्हूण सांगे न्हू साश्टांग नमस्कार करता. तेन्ना ताका संत सांगता साधू सांगताची पळय देव मस्त कंगे न्हू मस्तीतले पुजे पयलीं गणपतीले करचे नंतर तेगेल करचे हेगेल करता बसलेरी तुगे टायम ते पुजा करचे भितर वता. अशें जावंक न्हू तशें करूं वचनाका.
खंयचे देव तुगेले प्रधान ताका मध्य दवरून घे न्हू, बाकी देव सुट्टो दवरून घे, एक पट कोण सोडी. तुका खंयचे इश्ट देव आसा ताका मदी दवरचे, बाकी देव सुटलो दवरचे, एक पटी कोण सोडचे. तुंत निमित्त तुका पुजवीची प्रितीन करूं येता, भक्तीन करूं येता. तुगेले इश्ट देव कितें आसा मध्य उडचे तरी तेगे बद्दल जास्ती तुका श्रद्धे भाव निर्माण जाता वता. तुका ते परमात्मा आशिर्वाद येता, तूं जिवना भितर करता करता येता. म्हण केन्ना सांगता की तेन्ना तांणी आपूण हें बदलावण करूंक येता. तुमी म्हाका सांगिल्लें बरें जालें म्हूण सांगे न्हू, ताका साधू सांगता आनीची ताका तेगे घरा भितरीच जेवणा वेवस्था करून धाडून दिता. म्हणजे कथा आयकल्या नंतर प्रायशः आमी सगळ्या लोकांची अनेक विशय कळून घेवची चिंतनाची कथा हें कथा जावन आसा. आजी आमी बीची प्रायशः तशी करता आसा म्हणजे सत्य आज आमी कळून घेवंक केला जिवना भितर. आज आमी एक एक घरा भितर पळयताची कितले मूर्त उरता म्हूण सांगले रे, तितले मूर्ती उरताची 10, 12, 15 घटले मूर्ती. नंतर इतलो फोट उरता म्हूण सांगले रे, प्रायः त्या देवा रुमाचे वणते दिसना तितलो फोटो 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 घाण पुजी करता उरताची. घरचे यजमान आतापर्यंत मुखार कितें गुतना सहजान आमी विचारताची कितले वेळ लागता पुजेक कितें करचें व मालगाड लोकांक कळन जावला कर्माचें. एक फावट भितर गेल्ले री 1.5-2 तास लागता. तितले कितेंक ना ते उट्टू मुर्तीक अभिषेक करका, पुसका, कुमकुम लायका, फूल दवरका, नंतर ते उट्टू फोट आसा 1000 फोट ते पुरा पुसका, ते कुमकुम लायका, फूल दरिका. अशें एक फावट भितर गेले री 1.5 ते 2 तास मागीर वता. करनाशी उरो जावत ना, कल्ले टायम वता, कितें करप म्हूण कळटना. उठूच्यान म्हालगड लोकांक कळन जावला करता आसा. इतले ते पुजा करूंक गेले मनशांचे प्रेशर पडटा आसता सांगले रे, हें कितें जावंक आशिल्लें म्हाका इतलो उठूची. देवा पूजा करता आसा म्हूण वतना तो देवा पूजा मुगसून भायर पडून वता आसा भितर. तितले एक विचित्र जाता तसली भावना आज आमी घरा भितर वातावरण करूंक घेतिल्लें कोणे आमीच न्ही. प्रायशः पयलीं लोकांनी केल्ले मुर्ती कमी उरचे पुरो जाल्यार मुर्ती जास्ती केल्लो कोणे, फोट जास्त करूंक दिले कोणे आमीच. धर्मस्थळ गेले अब्बा मंजुनाथ स्वामीला याद करता उरका म्हळ्यार तांणी एक फोट हाडले देवा रुमाक भाट हन थंय लायले. तिरुपती गेले व्यंकटरमण स्वामी तो जावकाच गोविंदा गोविंदा म्हणकाच ते गेले फोटान भितर घातिले. कृष्णा पळयले नंतर ह्याक सोडू येता. अद्भुत लील कला. ईश्वरा पळयले नंतर अय्यो परमेश्वर महादेव सगळ्या जगत रक्षक ह्यो बी एक जावक. नंतर आसाच कुलदेवाले एक फोटो, कुलदेवा बरोबर इश्टदेव म्हणून आनी एक फोटो, आनी खंयच गेले एक मुर्ती ईश्वरलिंग, गणपती, कृष्ण. कितले जाता गेले की म्हूण सांगले री. प्रायशः म्हालगड लोकांनी 3 की 4 करचे पुरो. ते आमी ते क्षेत्र वचूं न्हू, हे क्षेत्र वचूं न्हू, ते देवस्थाना वचूं न्हू, हे देवस्थाना वचूंक गे न्हू, फोटो मुर्ती हाडून घेवन कलेक्ट करून दवरले खंय की म्हूण सांगले री. आमगेले घरचे देवा कोणे दवरले. इतले मूर्ती आले की म्हूण सांगले री. प्रायशः एक मूर्ती 2-3, गणपती मूर्ती 2-3 आसाची, ईश्वरलिंग 2-3, नागा पण 3-4, रुप्याचे आसा, भांगराचे आसा, तांब्याचे आसा. हें कोण केलें, हें मागीर आब्बान केलेलें, हें मागीर बाप्पान केलेलें, हें हांवें करून घेतिल्लें दोश आसा म्हूण सांगला म्हणून. ऑटोचेर करून घेवन गे न्हू 30-40 विग्रह, एक 50-60 फोट करून गे न्हू. बेजाचेर पुजा करता आसले स्थिती पळयचे गेले री. खंय की आज आमी करता आशिल्ले स्थिती कितें आसा हें कितले पर्यंत योग्य, कितले मना समाजाचेर पुजा करता आसा की आमी म्हणजे चिंतन करचें अनिवार्यता आज आमकां आसा. न्ही घरा मस्त लोक आसले री, पुजा करचे टायम आसले री करोची, प्रितीन करचें मना आसा करोची, आमगेले त्या बद्दल विरोध ना. जाल्ले री
मालगावकान कल्लं कर्म हें आतां कर केलें मू हें नाका आशिल्लें म्हाका म्हण सांगून घे न्हू कितें करता आसाचें हें कितले पर्यंत योग्य. थोडे लोकांक सांगलें आमी थोडे देवा मुर्ती कमी करून घे मरे तितूर दवरूंक घे नाका तुका टायम वेस्ट तुका त्रास येता कित्याक ना स्वामीजी कडेन सपनां घेवप ना तो देव येंग न्हू कितें म्हाका काळटू हें दाखयत तुका म्हणल्यार खरेंच सांगो जावत ना तेन्ना टी व्ही नाशिल्ली की ना सपना भितर देव येवन दाखयता म्हळ्यार हय न्ही. सहजान कडेन आमगेले गुरू कडेन गेलेच अशी एक व्हड दुर्धर प्रसंग निर्माण जावंक गेला. लोकां घरा भितर गेले री 20-30 मुर्ती 40-50 फोटो कितें म्हणून तेन्ना मागीर गुरूनी सांगिल्लें तुमकां मुखार दवरचे प्रयत्न करता आसा. आमगेले गुरून सांगिल्लें घरा भितरी देवा रूम कितें उरका त्या देवा रूम कशें उरका म्हण सांगलें री मनुश्य संवसार ताप ते सगळे भायर दवरूंक घे न्हू थंय वचूंक न्हू शांतयान एक 10 मिनट तेणें बसका देवाल चिंतन करका अशें देवा रूम उरका आनी ते देवा रूम कशें उरका स्वच्छ शांत निर्मल प्रशांत जावन उरका. आज आमगेले देवा रूम कशें आसा स्वच्छ शांत प्रशांत आसा. देवाले गुडी म्हणटा आशिल्लीची आतां आमगेले देवा गुडी कितेले देवाल कुडी म्हणटाचे न्ही देवा कुडी भितर आसले उट्ट थंय वन उडीचेत लास्ट सूय बी धर न्हू उट्ट थंय उरता लास्ट हांगा खंय जाग ना म्हणचे देवार मोहन घालचे अशें जावंक गे न्हू. आज देवग्रह कितें जावंक गेला अस्त व्यस्त जालें तसले एक बसूय बी जाग नाशिल्ले तसले तितलो पोट घालूंक गे न्हू तितले क्लीन करनासतना वेवस्थीत करून आमी कितें करता आसाची हें योग्य न्हय. जगाची आचार शंकरान एक वेवस्थे केल्लो आसा मनुष्य जिवना भितरी कितले देवाक मनशान पुजा करता तुमचो निमित्त ताका कितें फल मेळका तेजे बद्दल एक सुंदर वेवस्थे केला आचार शंकरांनी. म्हाका मना आयलें म्हूण सांगून हांवें त्या देवा हाडचें हें देवा हाडचें ताका पूज करचें हेका पूज करचें कारण 2 तास सुटू करचें न्ही. एक पटी देवाक तरी घरा गेले रे अर्थ आसता न्ही 20 मिनटां न्ही 40 मिनटां भितर पूज जावंच का पूज करून भायर येवं का आमी थंय 2 तास माते होम येताची बोट धाडूंक येताची हें कितें करचें मुक्सल ना म्हणटाची पुजा करचें न्ही. अशें आमगे न्हू लोकांक सांगी अनावश्यक मस्तीतलो फोटो गर्भगृहा भितर दवरूंक घेवच नाका. देवा कुडीक इश्टाचे खंयचे फोट येवंक आसा कुलदेवाले इश्टाचे देवाले एक 3-4 फोट 2-3 फोट मस्त म्हळ्यार नंतर मुर्ती बी तशीची ना नाशिल्ले तसले कृष्णाल खंय विष्णूल खंय गोविंदाल खंय ईश्वराल खंय लक्ष्मीनारायणाल खंय गणपतील खंय ते एक इडगुंजी गणपतील खंय एक गोकर्णा गणपतील खंय कितले मूर्ती कित्याक ते एक मूर्ती धरून घेतले पुरो गणपतीले एक कृष्णाले एक आनी विष्णूनाक ते परत आनीची एकूच मूर्ती उरोवची मस्तीतली मूर्ती दवरून काडचें कांय ना. तुमचो निमित्त टायम वेस्ट तुमचो निमित्त आमगेलें मन चंचल जाता वता तुमचो निमित्त आमगे एक श्रद्धे भक्ती उरना अशें हांव न्हू थोडेची ते वेवस्थीत करून सांगी ते करचें बरें म्हूण सांगून तेन्ना आमी सहजान विचारलें शंकराचार्यान केलेली पद्दती कितें तिणें सांगलें पंचायन पद्दती शंकराचार्यान केलेली पद्दती पंच आयतन हे पद्दत शंकराचार्यान केलेली 5 देवाक पुजा करचे ते खंयचे खंयचे देव गणपती दुर्गा शिव विष्णू आनी सूर्य हे 5 देव हेका पंच आयतन म्हण नांव. हे 5 देवाक पुजा करचे प्रथा आचार्य शंकरांनी हाडलेलो आसा. आचार्य शंकरा कालाक 1000 गटले देव धरून घेवन 1000 गटले उपासन करताशिल्ले लोक तुमचे भितर मद्य मांस दिवंक नैवेद्य करून एक वामाचाराची पुजा करची पद्दत तेन्ना आशिल्ली
ते सगळे बंद करून आचार्यशंकरांनी पंचदेवता उपासने हाडले, पंचायतना पुजाक्रम हाडले आनी हें करून वच्चें म्हणून सांगून आमकां सांगलें. अशें पांचदेव प्रधान देव, पांचदेव मुख्य देव, हे पांच देवाक पूजा केले पुरो. पांच देव ना म्हणून पांच देवांनी हाण घेवन करता म्हणना. कितले आसाची दोन दोन आसता ते काण घेवन एक मुर्ती दवरून घेवन छंद करून पूजा करवची आनी देवा रूम स्वच्छ दवरून घेवची. अनावश्यक कितें फोट आसा ते उठू काडवची. काण घेवन कितले जावका तितले दवरून घेवन पूजा करप पुरो तशें सांगका. एक मनुष्य तरी भितर गेले रे अर्थ आसा भितर ताणें पूजा करून भायर येवका, संतोशान पूजा करका, संतोशान भायर येवका. तसले वेवस्थेक चालन दी म्हणून सांगले नंतर प्रायशः एक 20-25 वर्सां फाटीं आमी ते चालन दिवच्याक सुरवात केले. आनीक लोकांक सांगता आमी तुमी कांय भिनाकाची, थोडे फोट काण घेया, कमी करया. सुमार लोकांनी सांगिल्लें आसा स्वामीजी कडेन कितें तरी जाल्लें री, स्वप्ना भितर देव येंगीन कडेन आमी सांगलें तेंकां कांय भिनाका. स्वप्ना भितर देवेन सांगलें री, दैवज्ञ म्हणटा स्वामीन सांगलें म्हाका थंय पळोवंक घे म्हूण सांग. आमी पळोवंक घेता ताका स्वप्ना येवन सांगलें री. अशें तुमकां बी सांगचें तेची आयम येता. घरा भितर 1000 गटले देव दवरूंक घेवन 1000 गटले फोट दवरूंक घेवन बसचें कितले पर्यंत योग्य. फस्ट सांगचें तुमकां खंयच्या क्षेत्राक गेले री फोट हाडूं वचनाकाची, मूर्त हाडूं वचनाकाची. जर हाडले ते देवा होवन मात होवन दवरी नाकाची. हाडले बी देवा होवन दवरत नाका. ते खंय दवरया, तुमी हॉला घालया, नीच रुमा दवरून घेया, खंय घालया वो तुमी. ते होवन त्या बरोबर दवर म्हणून तेका स्टार्ट केलें पूजा विधान. पोशी गंध लाय फूल दवरी कटकट स्टार्टच. तुमी कितके छंद दिसता, भक्तिभावान कल म्हण दिसता. ते करतले कितले व्यर्थ भाव येत की म्हणून हें कितें येवं कशें म्हण दिसता ताका. अशें जावंक गे न्हू. अनावश्यक केलें तसलें कितें फोट दवरचें आसा, मुर्ती करून घेवची आसा, हें सुमू न्हय, पद्दती बी न्हय. अशें जावंक गे न्हू. कितले कमी जावन कितले देवा रूम स्वच्छ दवरचें शेता आमी, कितले देवा कुडी आमी क्लीन जावन भितर वच्चे भितर समाधान मेळका बा. तसले वेवस्थेचेरी तुमी देवाले घार तरेची घरा भितर तयार केले री तेजे किंताचें पुण्याचें काम खंयचें ना. अशें न्हू अनावश्यक केलें तसलें मस्त मुर्ती आसले री. आमगेले गोरून सांगिल्लें आमचेची तुमकां सांगता आसाची मस्त मुर्ती आसले री. एक दीस बरें करून पूजा करून घे न्हू आमी काय इतलो करून घेवचें जावत ना. एक मुर्ती दवरून घेता आसा आमी परमात्मा क्षमा करी म्हणून प्रार्थना करून एक पूजा करून नैवेद्य करया आनी ते सगळे मुर्ती काडून एक हळदी वस्ता भितर बांदून घेवन मुंज काण दवरया, कांय जावत ना. फोट मस्त आसले री. एक दीस पूजा करून घेवन थंय रुमांत न्ही गर्भगृहांत न्ही देवाक कुडीत न्ही ते भायर हाडया, हॉला घालया. ना रांदचे रुमाक हांगा घेया, ना न्हिदचे रुमाक हांगा घेया, ना थंय बी नाका म्हण दिसता री एक हळदी वस्त्रां बांदून घेवन काण दवरया उंच्यो, कांय जावत ना. ते सोडून घे न्हू बेजारांनी पूजा केले निमित्त मेळची कितें आसता तुमकां, खंयचे देवा साक्षात्कार जावचे आसता तुमकां. अशी जावंक गे न्हू आमी थोडे बदलावण करून घेवका जिवना भितरी. अनावश्यक न्हू मस्तीतली पूजा वाडोवन घेवची न्ही. पूजे रुमाक गेले भितरी संतोशाचेर पूजा करता आसली वेवस्था निर्माण जावका तेजे खातीरची थोडे बदलावण करून घेवची अनिवार्यता आज आमकां सगळ्या लोकांक आसा. अशें हांवें न्हू अनेक लोकांक सांगलें आमी, अनेक लोक बदलावण करून घेतल्याची. जाल्यार प्राशे धावणगिरी गांवा भितर कशें आसा म्हूण म्हाका गुंतना. जाल्यार हांगा बी तशें कसलें तरी आशिल्लें आसलें री. अनावश्यक मस्त फोट आशिल्ले आसले री. एक 2-3 फोट जास्त म्हळ्यार 4 फोट मस्त मुर्ती आसलेली. एक 4-5 मुर्ती दवरून घेवन पूजा करची वेवस्था करून घेवन सोडया. कितलो आनंद मेळटा पळया. एक फुडें पुजे गेले री कोण वचची, पुरुश वचची स्त्री वचची, कोण गेले बीची एक अर्ध घंटे भितर संतोषाचेर पूजा करका भायर पडका. आनी ते देवा रुमाक गेल्यार एक 10 मिनट बसूंक गेल्यार आनंद येवका. तसलें क्लीन तसलें वातावरण दवरका. ते सोडून ते फोटो हे फोटो थंय कोयरू थंय फूल कोण उरचें हें उठ करूं गेले निमित्त कांय मेळचें ना आमकां. अशें हांवें न्हू थोडे बदलावण करची अनिवार्यता आमकां आसाची. अशा न्हूची आचारशंकरान केलें कितें पुजा परंपरा आसा ही अद्भुत जालें तसले परंपरे. पंचायतन पुजा परंपरे 5 देवा उपासन करचें. पंचदेव कित्याक म्हणजे एक प्रश्न सहजान येता. हें प्रपंच जालां आसा पळया, हें प्रपंच कुतून जालां आसा वता आसा तुमकां. अक्षर काडले की उरचें कितें लास्ट कितलें उरता लास्ट. आज प्रपंच भितर अक्षर काडले कितलें उरता कडेन री पंच. पंच म्हळ्यार कितले 5.
प्रपंच भितरी पर अक्षर कळ्ळे री पंच पांचत न्ही ते पांचक 5 देव कदाची पंचभूत गुत आसा न्ही तुमकां पृथ्वी आप म्हळ्यार उदक तेज म्हण सांगले री उज्ज वार आनी आकाश हे पंचभूता निमित्त कितें जालें आसा प्रपंच जालो आसा हे प्रपंच भितर कसले पळीचे वचे तुमी हे पंच भितर सम्मिलन जालें उरता पंच भितर एक पंच सोडून खंयचे ना हे जगता भितर भायर वस्तू खंयचे ना पंच भितर खंय तरी एक वस्तू तरी खातीर हाका प्रपंच म्हण नांव हे पंचाचे विस्तार प्रपंच म्हण हेका नांव पडलें आसा हे कितें पंच आसा पंचदेवाले प्रतीक 5 देवाला आराधना आमगे आचार्य शंकरान हाडलेलो आसा अशें आमगे न्हू हे कितें पंचभूत आसा पळया आकाश वार उज्ज उदक पृथ्वी हे एकाक एक देव ताका सुंदर तसले एक श्लोक आसा ते श्लोक तुमी पदावर टेस्ट करता आसाची आकाशस्य अधिपो विष्णुः अग्नेश्चैव महेश्वरी शितेरीशः रविर्वायुवोः जीवनस्य गणाधिपः म्हणून 5 देवाक 5 भूता भितर वांटूंक सोडायचे आकाशस्य अधिपो विष्णुः आकाशाचे प्रतीक आमगे न्हू पंचभूतार एक आकाश सोड न्ही तेजे प्रतीकान विष्णू आराधने अग्नि प्रतीकान देवीला आराधने पृथ्वी प्रतीकान ईश्वराला आराधने वारे प्रतीकांगेनु वातावरण प्रतीकांगेनु रविला आराधने उदकाचे प्रतीकांगेनु जीवनस्य गणाधिप गणपती आराधने अशी 5 भूताक पंचदेव आराधना सांगितलं आसा म्हणजे आम्ही हे 5 देवाला उपासन केले पुरो पंचभूताला उपासन केले अशी आता प्रपंच उपासन केले अशी आता ते पंचभूताला अनुग्रह आमकां मेळटा आमच्या जिवना भितर स्वस्थ्यान उरताचे म्हणजे चिंतने आचार्य शंकरांनी तिंगील काला भितर कंगे न्हू हे पंचदेवता उपासने आमकां हाड दिलें आसा प्रत्येक घरा भितर हे 5 देव उरकाची पंचदेवाला उपासन केले पुरो उट्ट देवाला उपासन केले अशीची पंचभूताची केन्ना उपासन केल्या म्हणजे जाल्या नंतर पंचभूता निमित्त केन्ना प्रपंच जाला म्हणजे जाल्या नंतर हे प्रपंच सगळे भितर देव आसा म्हणजे जालें न्ही वे अशें हे पंचभूतार उपासन केले पुरो तेजे प्रतीक केले तसले देवाला उपासन केले पुरो म्हणजे एक चिंतनेचेरी ही एक पंचायतन पुजा क्रम आचरण करणे आमकां हाड दिलो आसा अशानुची आमी बी कितें पुजा करताची तुमी पळयचे पुरो 5 विग्रह दवरून पुजा करताची ते पंचायतन क्रमाची एक अद्भुत चिंतन आहे तून ते भितर एक वेवस्था केला आचार्य शंकरांनी एकले एक देवी इश्ट तेन्ना देवी मदीं दवरून गे न्हू बाकी 4 देवता सुतलो दवरचे गणपती एकले इश्ट गणपती मदीं दवरचे बाकी देवता 4 सुतलो दवरचे सूर्य थोडे लोकां इश्ट सूर्या मदीं दवरचे बाकी 4 देवता सुतलो करून दवरचे थोडे लोकां विष्णू इश्ट विष्णू मदीं दवरचे 4 देवता सुतलो दवरचे गणपती इश्ट गणपती मदीं दवरचे 4 देव सुतलो दवरचे अशी म्हळ्यार खंयचे तुका प्रधान खंयचे तुका इश्ट तेका मदीं दवरी बाकी सुतलो दवरून घेवन एकवटी पुजा करून सोडी सबसेट पुजा करता बसनाका म्हणजे एक चिंतनेचेरी आचार्य शंकरान कितें केलें पंचायतन पुजा क्रम आमकां हाड दिलो अशें आमगेले इश्ट देवता देवी जाल्या खातीर श्रीचक्र मदीं दवरता आमी सुतलो बाकी देवता दवरताची देवीक प्रतीकान श्रीचक्र पुजा करता आमी ईश्वरा प्रतीकान सान लिंग आसा आमगेले कडेन गणपती प्रतीकान सान गणपती विग्रह आमगे गुरोवन दिलेले श्रीचक्र बी गुरोवन दिलेले ते आमगेले नंतर सूर्या प्रतीकान स्फटिकाचे मणी सूर्यात प्रतीक आमगे न्हू नंतर विष्णू प्रतीक आमगे न्हू सालिग्राम पळयचे पुरो तुमकां कल्पना येताले हे एक 5 देवता प्रतीकान पंचायतन पुजा हे पंचभूताला आराधना बी जाल्या अशी आता हेजे प्रतीकाला देवाला आराधना बी जाल्या अशी आता दैवानुग्रह आमकां मेळटा हे 5 देवा केल्या परत उट्ट देवाक पावता आमी केलेले आराधने असले चिंतन दवरलेले अद्भुत पुरुष म्हणल्यार आचार्य शंकर तेणी आमकां कसलें एक अद्भुत जालें तसलें वातावरण हाड दिलें अशें आमगे न्हू आमगेले चिंतने प्रकार म्हालगड चिंतने प्रकार आमी पंचायतन पुजा करचे योग्य कोणाकोणाक ते उट्टू करूं जावत ना जाल्यार 2-3 तरी देवाला आराधना करपाची विष्णूले गणपतीले ईश्वराले आमगे समाजा तरेची कुलदेवता देवी नाजाल्यार ईश्वर जाल्यार उरता ते उरकाची विष्णू खातीर धरून घेया सालिग्राम धरून घेया कृष्णा प्रतिमा धरून घेया सूर्याले हें उठलो काका जाता म्हणना जाल्यार उरले बरें ना जाल्यार बी कांय तोंद ना ताका
अशी जावन गे न्हू प्रायशः आमी हे पंचायत क्रमा भितर थोडे तरी दवरून घेतलेली आमगे घरा भितर नानाशी कितें मूर्ती आसता थोडे कमी करून आमगे पंचायत क्रमाचे अनुकूल जाल्लें वातावरण आमी दवरून घेतलेली खंडितानुची दैवानुग्रह घेवचे शकता आमी आमगे पुजी व्यवस्थितान छंदजान एक अर्ध घंटे भितर पुजी करून आमी भायर पडूंक शकताची संतोशान पुजा करूंक शकताची ते सोडून घेवन 25-30 फोटो 30-40 मूर्ती करून घेवन बेजारा भितर करचे भितर कांय अर्थ ना अशा न्हू थोडे आमी बदलावण करून घेवका पुजा विधाना भितर थोडे व्यत्यास करून घेवका अवश्य कितें आसा तितले आमी दवरून घेवन आराधना करता गेल्यार खंडितानुची दैवानुकूल आमकां जाताची खंयचे देवाची म्हाका तूं पुजा कर रे म्हाका तूं आपोवन दवर रे म्हणून खंयचे देव आमकां सांगून आयलेलो ना हें उलट आमी करून घेतलेले देव याद दवरून अशें जावन गे न्हू देव कांड कितके जाताले म्हणजे ते भावान बी नाका तुमकां आमी कितें काणी उदका सोड म्हण बी सांगता ना आमगेले गुरू ते बी नाका रे मारया तेंकां मना भावन उरता अशान वस्त्राक हळडी वस्त्राक रेशमी वस्त्र बांदून घेवन कांड दवरलें पुरो कांय जावत ना बरें जाता देवा घार क्लीन दवरचें सांगी देवाला मात 4 फोट दवरचें सांगी थोडे मुर्ती दवरून पूज करूं सांगी कितलें सुंदर तसलें वातावरण निर्माण जाता पळय देवा कडेन खाली आमी एक दिवो दवरची वेवस्था करूं सांगी म्हण सांगता इलेची अशा न्हू आमी थोडे बदलावण करून घेया मस्तीत फोट आसतरी अनावश्यक फोट आसतरी कांड दवरया आनी खंयचे फोट हाडले बिची ते हाण घे न्हू गर्भगृहाक होऊन तरी का म्हणना थोडे लोकांक सांगले आमी निच्चरमाक हांगे रे स्वामीजी निच्चरमा बेडरूमाक हांगे येवचे देवा फोटो कडेन देवा बेडरूमाक खंयचे फोट आसा तुमगेले स्वामीजी एकटोच लोकल फोट आसाच फिल्म एकटोच लोकाले तिंगे चित्र आसा काय देवा घरार तिंगे निच्चरमा भितर आश्चर्य दिसता सामकां तिंगे चित्र आसाची तिंगे चरित्र कसं म्हणून आमकां गुतना एकटोच लोकां चरित्र गुत्ता सामकां तिंगे चरित्र गुतना ज्या तिंगे चित्र धरून घेवन तिंगे चित्र मुखार आमी न्हिदताचे म्हळ्यार आमगे चरित्र कसलें येतालें की कितें विचारी तें कित्याक सगळे कडेन परमात्मा आसा परमात्मा स्मरण उठ्ठून जावचें बरें न्ही आमी न्हिदचे टायमार बेडरूमा परमात्मा उरले तिका फोट पडून न्हिदीत न्ही आमी तिका स्मरण करून न्हिदीत न्ही आमी कितें जावचें आसा हाय ना अशान देवा रुमा कितें आसा मस्तीतलें तें काण क्लीन करया कितलें जावका तितलें फोट थंय दवरया अवश्य आशिल्लें बाकी काण हॉलाक निच्चरमाक खंय तुमी खावंक घेया कांय चोंद ना ज्या मस्त आसा काण बांदून दवरया उंच अशें थोडे बदलावण करून घेवका नाशी उद्देरी ते कशे साधक तास घटले ईश्वराल कल्ले कृष्णाल कल्ले गणपतील कल्ले विष्णूल कल्ले नरसिंहाल कल्ले शिची कल्ले शिची तास घटले पुजे वता तशें निमित्त ताका साधकाक टायम आशिल्ले जाल्यार आमचो संवसार लोकांक खंय तितलो टायम आसा खंय तितलो अवकाश आसा अशें आमी थोडे बदलावण करून आमी जिवना भितर थोडेची एक बदलावण करून घेता गेल्यार कितलें एक अनुकूल जाता आमगेले म्हालगड लोकां बीच आमी करता तेन्ना दिवचें जाता आमी बी संतोशाची पुजा करचें एक वातावरण निर्माण जाता अशा न्हू तसलें वातावरण निर्माण करून ते भगवंताले आशिर्वादाक आमी सगळे लोक पावच या अशी या पंचायतना पुजा कितें क्रम आमकां सगळे लोकांक हाड दिलो तसले आचार्य शंकराक आमी नतमस्तक या कारण तेंगे निमित्ताचें आमकां हें सगळें मेळ्ळलें ह्या तिनी तरेची अवतार घेवन अशी उरलेली हें मठ हें मंदीर खंय पळयचें मेळटा आशिल्लें आमकां खंयचें उरत नाशिल्लें उठून नास्तिकवाद प्रचार जावन वता आशिल्ले जाल्यार तिणें अवतार घेतले अवतार घेवन अद्भुत जालें तसलें कितें आडंबराचे आचार आशिल्ले डंबाचार आशिल्ले कितें ब्लायंड बिलीफ्स जाले तसले कंदाचार आशिल्ले ते सगळे दूर करून घेवन एक सुसंस्कृत जालें तसलें वातावरण निर्माण केलें किर्ती जे आचार्य शंकर वता अशें आमगे न्हू पंचायतना पुजा क्रम दवरून घेवचे अनिवार्य जाल्यार तुमकां दवरून घेवना नाशिल्ले तुमी प्रश्न आमगे गुरू कडेन विचारतना आमकां गुरून सांगिल्लें तूं कनोची म्हूण तुवें करची पुजा कितें आसा तुगेली खातर न्ही तुवें करची कोणा खातीर पुजे तुगेले समाजा खातीर न्ही तूं कनोच समाजा अंकले भारी बरें ना तुवें केलें पुरो तिंका थोडे पडे तिंका फल पावता म्हूण अशें ते आमी ते पंचायत क्रम दवरून घेवन आयलेले अशें आमगे न्हू तुमकां सांगचें कशी अनावश्यक मस्तीत दवरून घेवन बसनाकाची देवा रूम क्लीन दवरया स्वच्छ दवरया कितले वखत तितले फोटो दवरून घेया कितले वखत तितले मूर्ती दवरून घेया बाकीची काणी एक व्हड पुजा करून काण दवरया जर स्वप्नाक कितें जाल्लो आसतरी स्वामीजीन सांगलें आसा दैवज्ञाचे थंय वचून उलोवंक घेता म्हूण सांगया आमी ताका पळोवंक घेताची तुमी कांय भिवूत नाका संतोषतेन काम करून घेया अशा न्हू आमी सगळे लोक बदलावण देवका संतोष उरता तसलें वातावरण निर्माण करता आमगे देवा घार स्वच्छ उरका क्लीन उरका आनंदमय जावन उरका तेन्ना आमगे सगळे घार आनंद जावन उरूंक शकता ज्या देवा घार क्लीन दवरना तुमी तेन्ना बाकी घार कशी आनंद जावन उरूंक शकता आमगेलें मन तरी स्वच्छ ना तेन्ना मागीर आरोग्य कशें परिपूर्ण स्वच्छ जावन उरूंक शकता आराम उरूंक शकता आमी
अशानं मन म्हणजे आतो म्हणजे देवाल घार, मन म्हणजे देवाल घार, आतो म्हणजे देव थंय. अशावून मन स्वच्छ उरून तेन्ना आत्माक कशी आनंद मेळटकी, शरीर कशी स्वस्थ की, तशी देवा घार स्वच्छ दवरतना देवाक आनंद मेळटा. तातूंत निमित्त घार सगळें वातावरण आनंदमय जाता. तसलें आनंदमय जीवन आमी सगळो करशी जावो, ताका हें कथा पुराक जावन येवो म्हण सांगचे प्रार्थने करताची. आमकां ते ज्ञानेश्वरी सकल लोकांची एक सदबुद्धी दिवन बरें ज्ञानोदय दिवं म्हणजे प्रार्थने हें संचय करचेक इश्ट करता आसा. मस्त इतले संतोश जाता आसा. चातुर्मास्य कार्यक्रम बरे तरेचेरी चलता आसा. आज वरकीची अनेक इतले पाद्यपुजा कार्यक्रम, अन्नदान, महान्नदान, हडोड सेवा कार्यक्रम जाल्लो आसा. उदयास्तमान सेवे, संपूर्ण सेवे, ते सगळे सेवे जाले तसले मागीर आत्मीय लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवी राष्ट्रवादी म्हणजे प्रार्थने करता आसा. विशेष सांगे न्हू आजी कारवारचे न्ही दैवज्ञ सेवा संघातन बी लोक आयलेची, दैवज्ञ महिला मंडळीची लोक आयलेची, गाडी कंतिनी काल सांजे येवन पावलेची. आजपर्यंत उरून घेवन मस्त सेवे हांगले, मस्त कार्यक्रमात भाग घेतले. 2004 थंय चातुर्मास केलेले आमी. नंतर बेळगांव केले, 5 6 दावणगेरे भितर केलेले. अशें हांगे न्हू फस्ट चातुर्मास थिंगेले थंय जाल्ले चंद करून केलेले. तेन्ना मारुती पावसकर मामा, श्रीपाद भट मामा, 3 म्हयन्याचे अधिक मास आशिल्ले तेन्ना 3 म्हयने चातुर्मास ते अशें छंद जाल्लो कार्यक्रम. अशें हांवें प्राश ते तद तिने प्रति वर्षाची खंय चातुर्मास करता येता आसाची. ते आज बी तेणी हांगे न्हू बरे तेजे भाग घेतले. तेजे बरोबर आजी चिकमंगळूरची देवनी समाज येवन गेल्याची जाल्यार महिला मंडळींत लोक विशेशान आज आनी परतून तेणी एक 15-20 लोक आज येवन न्हू बरे सेवे दिले. ते सगळे लोकांचे हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबर आज एक दिसाची संपूर्ण कितें चातुर्मास सेवे आसा ते सेवे आमगे कारवार देवज्ञ सेवा संघातन आज केल्लो आसा. कितें आयलेची तिने एक व्हड सेवे आज दिवंक घेवन चातुर्मास कार्यक्रमाक बरें सहयोग दिलो आसा. अशा न्हू देवज्ञ सेवा संघाचे अध्यक्ष सगळे पदाधिकारी लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबर आज एक व्हड सेवे आज हांगा जाल्लो आसा ते म्हळ्यार उदयास्तमान सेवे व्हड सेवेचे. ते सेवे आज मागीर हांगच्या आवय लोकांनी दिल्लो आसा. ते संघटनेचें नांव आसा दैवज्ञ नवशक्ती भजना मंडली दावणगेरे म्हणून. प्रायशा आज सामान्य 28-29 लोक अशें दिसता आसा साकणीक आयलेची. शिस्तीचे हांव घेवन एक नमूने ट्रस्ट घालून येवन घेवन एक पादपुजा कार्यक्रमात भाग घेतल्याची आनी एक हें चातुर्मास कार्यक्रमाक एक उदयास्तमान एक 50,000ची व्हड सेवे दिवंक घेवन मस्त सहकार मागीर हें नवशक्ती भजना मंडळीचे आवय लोकांनी केल्लो आसा. अशें ते सगळे आवय लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. नवशक्तीक 2 अर्थ. नव म्हळ्यार नववा म्हण बी अर्थ. नव शब्दाक अर्थ नववा म्हणून आनी एक नवा शब्दाक अर्थ नेव्ये म्हणून न्ही दोनी अर्थ आसा. नवा शब्दाक अर्थ नेव्ये म्हण बी अर्थ आसा, नवो म्हण बी अर्थ आसा, नायन म्हण बी अर्थ आसा ताका. जाल्यार प्रायशा आज आयल्या संख्या पळयल्या आमी 9 मूले 27 तितले संख्येचेर आज जास्त संख्येचेर आयल्याची. आनी नेवेनी उत्साहान तिने कितें काम करता आसाची त्या पळयली अत्यंत अद्भुत आनंद दिसता. प्रतिदिवस तिने सेवे बी येता आसाचे सगळे आवय लोक हांगा. प्रायशा तेंगेले एक योगदानाक आमी कितले करता दिलेली कमीची ते आमगेले नवशक्ती आवय लोकांक कितें संघटना आसा त्या संघटने केन्नाच नव जावन उरो तेंगेले भितर आनी बरें काम जावं म्हणजे विशेष आसले मागणी करचेक इश्ट करता आसा. विशेष आमगे न्हू आज बंबयतनी काले आयलेले तिने आमगेले दिनकर बायकरेकर आमगेले समाज श्रेश्ठ तिने महाराष्ट्र समाज आनी कर्नाटक समाज एक करचे खातीर मस्त प्रयत्न करता असले एक अद्भुत व्यक्ती. अनेक संघटने कार्यक्रम करून घेवन समाजा भितर विशेष असले संमेलनांनी करून घेवन मस्त काम म्हळ्यार कर्नाटक आनी महाराष्ट्र संघटना एक जावका बरें जावं उरका म्हणचे बद्दल मस्त प्रयत्न आनी मठा बी मसलो खातीर मुंबयच्यान आपूण हाडचे सेवे करचे करता उरताची. तिने बी ताजी एक व्हड सेव्यांक दिल्लो आसा. तिंकवीची हार्दिक धन्यवाद सांगताची तिंगेले एक सहकार केन्ना उरो म्हणचे प्रार्थने हें करता हे संदर्भात आमगेले श्रीयुत दिनकर बायकरेकर मामा करता आसा. तेजे बरोबर आज आमगेले नलूरचे राघवेंद्र बी एक पूजा केल्याची. तेजे बरोबर तिने एक विशेष तसले रजत कलश बी आज आमकां तिणें हांगा अर्पण केले. अशें हांवें न्हू आमगेले नलूरचे राघवेंद्र अण्णाक एक मस्त अभिमान सांचे इश्ट करता आसा. कारण मस्त प्रीत तिंका मठा विशया बद्दल सेवे बी दिता आसाची. जाल्यार विशेष आमगे न्हू मठाक एक उपयोग जावका म्हणजे बद्दल एक सुंदर तसले
रजत कलश तिने हाण घेणं ह्या कार्यक्रमात सहकार दिला अशा राघवेंद्र नाका आणि सगळं कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद म्हणजे प्रार्थना करता असा आजी संध्याकाळी भितरी सुंदर तसं कार्यक्रम पळयलो तुमी त्यामुळे ललिता सस्ता प्रति दिवसाप्रमाणे मागीर आवय लोकांनी कल्लेरी रामरक्षा स्तोत्राने वाजलेली त्यानंतर सुंदर तसं भजना कार्यक्रम प्रायशः 5 कालಕ್ಕೆ 5:30 सुरुवात जाला श्री साई भजना ग्रुप्स दावणಗೆರೆ आमगे श्रीमती शोभा आणि तेंगेले संघटक लोकांनी मेळून घेऊन सुंदर भजना कार्यक्रम चलोवन दिले अशानू ते साई भजना ग्रुप्साचे सगळे आवय लोकांक माचो लोकांक सगळे भाव लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची अभिनंदनांची इश्ट करता असा त्यानंतर एक सुंदर तसले भजना म्हणत तुम्ही सगळे लोकांनी ऐकले त्यामुळे श्रीराम भजना मंडळी दावणಗೆರೆ आमगेले श्रीकांत भट आणि तेंगेले संघटक लोकांनी मेळून घेऊन अत्यंत सुश्राव्य जात असले मधुर जात असले एक गायन कार्यक्रम प्रायशः संगीत अत्यंत अद्भुत मन संतोष दिता उरता संगीत ऐकायचे भितरी भजन ऐकायचे भितरी तुमच्या मध्ये त्यांनी अनेक विषय सांगता आशिल्ले आमकां तुमचे मन बी एक बुद्धीवर की आनंद येवता असले वातावरण प्रायशः हे टीमाने आज आमकां सुंदर जाण चलोवन दिलं आसता तुमच्या भितर किती आमगेले स्वातंत्र्य योग जाले असले श्रीयुत महात्मे जाले त्या लेगी शिवयोगी अप्पा बी तेंगे बरोबर आजी आसना भितर बसून आशिल्ले अशें आमगे न्हू त्या प्रायशः तेंगेले एक टीमान भारी सुंदर असले कार्यक्रम चलोवन दिलो आसा अशें आमगे न्हू मागीले श्रीराम भजना मंडळीचे सगळे पदाधिकारी लोकांक हार्दिक धन्यवाद सांगता तुमगे निमित्त हें कल्याणपाक एक अद्भुत असलें वातावरण आयलें म्हणून सांगचे इश्ट करता आसा अभिनंदन सांगचे इश्ट करता आसा संतोष जाता आसा चातुर्मास कार्यक्रम बरें चलता आसा दिवस गेले तशें आमी सांगचे मात्र बेगी मुक्षिता म्हणून जाल्यार खंय की आमी टायम थोड्याची विळंब बी करता आसा कारण तशी जाता गेल्या इतले दिवस दिसता आशिल्ले मस्त दिवस आसा म्हणून आतां दिसता आसा दिवस कमी आसाचे विशय सांगचे सुमार आसा म्हणून अशें आमगेन विशय थोडे सांगचे पडटा अनिवार्य आमगेन थोडे विशय सांगना शिकून ती तशी उरून वता ते विशय आनी एक चातुर्मास जावचे कोण की केन्ना की कोण पळयता कितें उठ म्हाका गोत ना जाल्यार देवान दिलें हें संदर्भाचो कितें तरी उपयोग घेया म्हणचे बद्दल मात्र थोडे प्रयत्न करता आसाचे अशान क्षमा याचन बी करता मस्त वेळ आमच्या बद्दल जाल्यार आज वर कितें मागिल्लें अनेक आवय लोकांनी नैवेद्य करून हाडिल्लें आसा त्या सगळ्या लोकांक धन्यवाद सांगता आसा सस्तीच या तीर्थ घेया तीर्थ घेवन मुखार सगळे प्रसाद घेया स्वामीजीला आशिर्वाद घेया पोराक विशेष आमगेले समाजाचे विवाहित जाले नाशिल्ले तसले अनेक युवक लोकां खातीर मागीर आक लोकां खातीर एक विशेष कार्यक्रम दवरून केलो आसा शेनवार गुरुवार दिवस ते म्हळ्यार मंगलचंडी याग म्हणून सांगेन म्हळ्यार मंगल कार्यक्रम कधी आशिल्ले तर चंडी याग ते चंडी याग सहजान कश्टोच कावून करताची हें कश्टोच करता न्ही मंगल कार्य ज्या करता मंगलचंडी हें देवी भागवता भितर सांगितलें असलें एक अद्भुत असलें मंथन करचें याग तेजे बरोबरी विनायक शांती बी मिक्स आसा ताका म्हणजे लग्नाक विघ्न कितें आसा ते दूर करता विनायक शांती आनी आकर्शण जावका म्हणचे बद्दल बी तुमचे भितर बाणेश्वरी होम हें तिनी मिक्स करून घेवन विनायक शांती बाणेश्वरी होम आनी मंगलचंडी तिनी संमिश्र जावंक न्हू पोराक गुरुवार दिवस आनीक आमगेले समाजाचे आमगेले आक्क लोकांक जावं अण्णा लोकांक विवाह जावका तेणी एक सुखमय जीवन करता जिवना भितर अशें आमगे न्हू ते वातावरणा खातीर चातुर्मास समितीन करत असले वेवस्थे प्रकार गुरुवार दिवस बरें नक्षत्र आसता त्या दिवस ते धरून घेतिल्ले आसा कोण कोणा ते एक घेवंक भावना आसा की तेणी त्या कार्यक्रमाक सहकार दिवन ते देवाला आशिर्वादा पात्र येवका तुमचे भितर विनायक शांती बी येता बाणेश्वरी होम बी येता मग चंडीला आशिर्वाद बी मेळटा अशें आमगे न्हू प्रायशः मस्त एक कल्याण कार्यक्रम घेवचे अनुकूल तसलें वातावरण जाता तसले कार्यक्रमा बेची आमी सगळे लोक भाग घेवचे एक अवकाश परमात्म्यान मेळ्ळो म्हण सांगताची तुमकां सगळ्यांक बरें देव म्हणचे प्रार्थना करताची मागीर हें कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम.